राम नावाचा, मुळात त्याचं आडनाव होऊन होतं त्या माणसाचं, पण त्याला सगळं गाव तिथं राम म्हणायचं. राम तो माणूस रोज सकाळी गावच्या मंदिरापासून स्मशानापर्यंत सगळं गाव झाडून घ्यायचा. रोज तिथं आमचे एक देवगडचे सहकारी आहेत अविनाश जाधव, त्यांनी मला ती सगळी घटना सांगितली, बारीक सांगितली सगळी. तो म्हणे महाराज जेव्हा तो सकाळी उठायचा महाराज, सगळं स्नान वगैरे करायचा, नवीन कडक कपडे चांगले कपडे त्यांनी कधी तो साधे तो गाडगे बाबाचा अनुयायी होता म्हणे. गाडगे बाबाचा तो रोज मंदिरापासून जे झाडायला सुरुवात करायचा तर गावच्या स्मशानापर्यंत सगळं गाव, त्यांनी सांगितलं अविनाशने जवळजवळ 1.5-2 एकरचा पट्टा आहे म्हणे महाराज, तेवढा अख्खा झाडून घ्यायचा रोज. त्याला रोज कोणीतरी दूध द्यायचं, तो सगळं दूध कधीच पित नव्हतं म्हणे महाराज. तो तिथल्या कुत्र्याला, मांजरीला, शेळ्यांना, असं जे मुके जनावर आहेत ना त्यांना ते दूध द्यायचं महाराज. आणि तो फक्त राम, त्याचं नावच सगळ्या गावाने राम पाडलं होतं. तो रामरामच म्हणायचं, काही असलं जास्त नाही फक्त, आणि त्याला सगळ्या गावाने ते राम नाव पाडलेलं होतं. राम आयुष्यभर त्याने एवढंच केलं महाराज, माझी या सत्यवाचे चेत, बाकी काहीच कधी कुणाचा मत्सर केला नाही, कधी कुणाचा द्वेष केला नाही, सहज चातुर्य लपवी, सहज जीवन जगला. घटना अशी झाली, आता नवमी झाली ना रामचंद्र प्रभूंचं प्राकट्य, आबा काटा येतो अजून पण अंगावर सांगताना, जेव्हा इकडे आपली सगळी वारकरी मंडळी रामचंद्र प्रभूंच्या पाळण्याला झोका देत फुल टाकत होते ना, बरोबर इकडे रामचंद्र प्रभूंचा प्राकट्य महोत्सव झाला आणि दुसऱ्या बाजूला बरोबर 12 वाजता त्या रामने प्राण सोडला होता. जास्त लांब नाही, शिरेगावमध्ये आता 5-6 दिवसापूर्वी झालेली घटना आहे महाराज. त्याला 2 दिवसापासून लोक म्हणायची चला पण दवाखान्याचं थोडंफार दुखायचं, तो म्हणजे नवमी होऊ द्या म्हणायचा, नवमी होऊ द्या मग जाऊ पाहू. थांबला नाही महाराज, इकडे रामचंद्र प्रभूंचा प्राकट्य महोत्सव जय जयकार झाला आणि इकडे याचं पण नाव रामच होतं, त्याने प्राण सोडला महाराज. देवाशी सरळ व्यवहार करा, देव तुमच्याशी सरळ वागेल.